अकोल्यातील मूर्तिजापूर शहरालगत असलेल्या हातगाव जामठी खुर्द गावात 11 जानेवारीच्या रात्री 2 बिबट्यांनी 2 वासरांची शिकार केल्याची खळबळजनक घटना समोर आलेली आहे. मूर्तिजापूर शहराला लागून असलेल्या हातगाव जामठीतील शेतकरी ज्ञानेश्वर रंगराव वाकोडे यांच्या गायीची 2 वासरे गोठ्याच्या बाहेर होती. ही वासरे रात्री निद्रिस्त असताना गावाच्या बाजूलाच असलेल्या शेत शिवारातून 2 बिबट्यांनी गावात प्रवेश करून दोन्ही वासरांची शिकार केली. गावात गोठ्याच्या बाहेर असलेल्या या वासरांवर बिबट्यांनी हल्ला करून त्यांच्या गळ्यासह शरीराच्या अनेक भागाचे लचके तोडले. यात या 2 वर्षीय वासरांचा मृत्यू झाला आहे. सदर घटना रंगराव वाकोडे यांच्या सकाळी लक्षात येताच त्यांनी ही बाब येथील पोलीस पाटील राजेश भाऊराव कथलकर, तलाठी दिनकर ठाकरे व सरपंच वर्षा नंदकिशोर वाकोडे यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी तहसीलदार शिल्पा बोबडे व वन विभागाशी संपर्क करून झालेला प्रकार सांगितला असता वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी घटनेचा पंचनामा केला. घटनास्थळावर 2 बिबट असल्याच्या पाऊलखुणा आढळल्यानं येथील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मी सकाळी बाजारातून आलो तर सकाळी मला हे दिसले इथं पडलेले. तसंच मी यांना कळवलं. साहेब सुरू करा. कोणाला कळवलं असं तुम्ही? हे गावातनी पटवारी. किती नुकसान झालं असेल तुमचं? नुकसान किती झालं? नुकसान आता 2 वासरं आहेत ते. मग तरी अंदाजे किती नुकसान पैशामध्ये किती झालं? 20 ते 25,000. 2 वासरं तुमच्याकडे गोटा असताना तुम्ही बाहेर कशी काय बांधली वासरं? बाहेर ते काल गळ्यानं चारून आणले संध्याकाळी 7 वाजता. ते हाती लागले नाहीत त्यानं बाहेर राहू दिले. मी घरी नव्हतो. काल रात्री जसं हिचं बयान घेतलं मी, जिथं त्या वाडीत एक माणूस झोपला होता त्याचं बयान घेतलं. त्या बयानानुसार रात्री 2 ते 2:30च्या दरम्यानची घटना आहे असे त्यांनी सांगितलं. त्यानंतर इथं आले, इथं पाहणी केली असता आपल्याला असं निदर्शनास आलं जसं पंजा पाहून आणि जे खाल्लेलं मांस वगैरे आहे ते 1.5 वर्षाचं वासरू आहे आणि एक वर्षाचं वासरू आहे. तर 1 वर्षाच्या वासरूला म्हणजे गळा पकडून त्यांचं रक्त पिण्यात आलं आणि जे 1.5 वर्षाचं वासरू आहे ते आपल्या समोरच्या मानी साईजचं पुठ्ठा त्याची 1 मीटर बाय 8 सेंटीमीटर अशी त्याचा गोल दायऱ्यामध्ये त्याचं मांस खाल्लेलं आहे. कुठला वन्य प्राणी असावा? हा वन्य प्राणी म्हणजे एक तर बिबट नाही तर आपला तडशा. निशान जे पकमार आहे तर हे तडशाच दिसत आहे. कारण की त्या समोर नाखून आले म्हणजे तडशा आपलं ठाम असते. पण एकाच जागी आपल्याला तडशा साईजचं निशाण दिसले आणि दुसऱ्या बाकी कुठंच असं अस्पष्ट निशाण दिसत आहे. त्यामुळे आपण इथं टाळू शकत नाही की मांसभक्ष प्राणी आहे. तो पण मांजर जातीतलाच प्राणी आहे मांसभक्ष तडशा. आणि हा पण बिबट असू प्राणी बिबट असू शकते. जेव्हा पासिंग टू डेट झाला तर तो निघून मुठभेडमध्ये समजा त्याला भेटलं जनावर, त्यानं खाल्लं, तो निघून गेला. आणि पण तडशा हा प्राणी त्या नखूंच्या निशाणावरून तडशा हा थांब. कारण की बिबट जे आहे बिबट समोरच्या साईडनं खात नाही, मागच्या साईडनंच खाते. बिगट किंवा वाघ दोन्ही हे मागच्या साईडनंच खातात. पण एका वासराचं आपल्याला गळा दाबून त्याचं रक्त पिलेलं वाटलं. रक्त पिलं वाटते म्हणजे तोडलंच त्याला तिथं गर्दनवर. त्यामुळे आपण बिबट बी टाळू नाही शकत. वन विभागाचे वनरक्षक आशिष इचे यांनी पंचनामा केला. यात शेतकरी ज्ञानेश्वर वाकोडे यांचं 25 ते 30 हजारांचं नुकसान झालेलं आहे. काही दिवसांपूर्वी जितापूर नागोली शिवारात शेतकऱ्यांना बिबट आढळून आले असल्याची घटना ताजी असतानाच लगेच जामठी येथे 2 वासरांची शिकार झाल्यानं तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आम्हाला माहिती कळल्यास आम्ही घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. हा हल्ला बिबट्याने केला असावा असं घटनेवरून निदर्शनास येतं. बिबट्याच्या अनेक पाऊलखुणा आढळून आलेल्या आहेत. पाऊलखुणावरून हे 2 बिबट असल्याचं स्पष्ट होतं. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार केल्यावर वन विभागाकडून संबंधित शेतकऱ्याला आर्थिक मदतीची तरतूद आहे. शेतकऱ्याने रात्रीच्या वेळी घराबाहेर अथवा शेतात जाताना सतर्कता बाळगावी अशी माहिती वनरक्षक आशिष इचे यांनी दिली. संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.